नमस्कार मित्रांनो, मी मुकुल निकाळजे आणि आज आपण आलो आहोत बायफ्लॉक फिश टँक सेटअपला भेट देण्यासाठी। मित्रांनो, हा जो उद्योग आहे हा मूळचा इस्रायली टेक्निकचा मत्स्यपालनाचा व्यवसाय आहे। हा व्यवसाय इस्रायलमध्ये कमी पाणी असल्यामुळे तिथं असा टाक्यामध्ये केला जातो। त्या टाकीमध्ये असं ऑक्सिजन सिस्टम सोडलं जातं। हे बघू शकता तुम्ही, हे जे बुडबुडे आहेत त्या ऑक्सिजन सिस्टममुळे माशांना कृत्रिमरित्या ऑक्सिजन दिला जातो आणि या कृत्रिमरित्या ऑक्सिजन देऊन त्याच्यामध्ये हे जे पाणी आहे या पाण्यामध्ये बायोफ्लॉक तयार केला जातो। जो बायोफ्लॉक माशा डायरेक्ट खातात आणि या फ्लॉकमुळे खाद्यावरचा जो होणारा खर्च आहे तो 50% कमी होतो। यामुळे जे मत्स्य शेतकरी आहेत जे या माशाचं पालन करतात, जे बायोफ्लॉक फिश टँक सेटअप ज्यांनी सुरू केला आहे त्या शेतकऱ्यांना डायरेक्ट खाद्यामध्ये 50 ते 60% प्रॉफिट होतो। मित्रांनो, जसं आपण पारंपरिक पद्धतीने मत्स्यशेती करतो त्या पारंपरिक मत्स्यशेतीमध्ये खाद्यावरचा होणारा खर्च आणि इतर ज्या बाबी देखरेख वगैरे याच्यामुळे शेतकऱ्यांना त्या परवडत नाही, त्यांना कमी उत्पन्न त्याच्यातून मिळतं। परंतु या सिस्टममध्ये शेतकरी हा पूर्णपणे वातानुकूलित जागेमध्ये, हे बघा असं प्रत्येक असं पूर्ण नेटने कवर केलेलं आहे। हे नेटमध्ये कवर करून याच्यात टेम्परेचर मेंटेन ठेवलं जातं। ऑक्सिजनची कृत्रिमरित्या व्यवस्था केली असल्या कारणाने माशांना भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळाल्यामुळे या माशांची ग्रोथ व्हायला लवकर त्यांची ग्रोथ होते, लवकर वाढतात। जसं पारंपरिक ज्या शेततळे आहेत, तलाव आहेत याच्यामध्ये माशांची वाढ व्हायला वेळ लागतो, परंतु या बायफ्लॉक फिश टँक सेटअपमध्ये माशांची अगदी झपाट्याने वाढ होते आणि यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात प्रॉफिट आणि फायदा होतो। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। अजून बायोफ्लॉक विषय सविस्तर व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। थांबूया इथे। धन्यवाद। जय हिंद, जय किसान।